ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रसिद्ध गायक के उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील वर्सोव्यातल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी केकेचे अनेक चाहते आणि काही मान्यवरांचीही उपस्थिती होती। कोलकात्यामध्ये लाईव्ह कॉन्सर्टच्या वेळी केके यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला। मात्र केके यांच्या मृत्यूनंतर लाईव्ह कॉन्सर्टमधील गर्दीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। तर केके यांच्या अकाली एक्झिटने चाहते मात्र हळहळून गेलेत। अभी रिक्वेस्ट करूंगा कि अब इस तरह के ऑडिटोरियम में एक मेडिकल वैन और मेडिकल फैसिलिटीज जरूर रखनी चाहिए जहां पे इतना क्राउड होता है। बस मेरी विनती इतनी है कि शायद वो होटल जाने की जगह अगर हॉस्पिटल चले जाते तो शायद आज हमारे बीच में होते। नहीं, उनके जो डॉक्टर हैं होम्योपैथिक डॉक्टर, मुझे बहुत तकलीफ हुआ था। एक बार फ्लाइट में के मेरे साथ था, हम भी उसी समय कलकत्ता ही जा रहे थे। सेम डे हमारा शो था एक जगह। के ने मुझे उसी टाइम फ्लाइट से अपने डॉक्टर का नंबर दिया, डॉक्टर शेट्टी जो होम्योपैथी का। मैंने उनसे आज सुबह बात किया, बोला के को कोई प्रॉब्लम नहीं था, कोई वो जितना मीडिया में आ रहा कि लिवर का प्रॉब्लम था, कुछ नहीं था। सिर्फ उसको आजकल थोड़ा सा पेट का गैस या एसिडिटी का प्रॉब्लम था। के बिल्कुल फिट आदमी था, उसको कोई प्रॉब्लम नहीं था। बोलने लायक है ही नहीं एक्चुअली। बहुत शॉकिंग है। मतलब अभी तक मैं तो सो ही नहीं पाया 2 दिन से। बस यही दुआ करने के लिए आए कि ना उनके परिवार को ईश्वर सुकून दे। बस लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायक के यांच्या अकाली एक्झिटने त्यांच्या चाहत्यांना जबर धक्का बसलाय। 90च्या दशकापासून आपल्या गाण्याने के यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आणि गाता गाताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गाणं हाच प्राण आणि गाणं हाच श्वास हे शब्द त्यांच्या आयुष्यात खरे ठरलेत। पाहुयात के यांच्या गाण्यांचा एक खास रिपोर्ट। केकेच्या मृत्यूमुळे आता या कॉन्सर्ट विषयी सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेत। ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी केवळ 3000 व्यक्तींना बसण्यासाठी व्यवस्था होती। मात्र प्रत्यक्षात या कार्यक्रमाला तब्बल 7000 लोक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या ठिकाणचा एसी बंद असल्याचं सुद्धा समोर आलंय। केकेने वारंवार तक्रार करून सुद्धा एसी सुरू करण्यात आला नव्हता। या सोबतच स्टेजवरती मोठ्या प्रमाणात लाईट्स असल्यामुळे त्या हॉलमध्ये प्रचंड उकाडा वाढला आणि त्यामुळे गाण्यांच्या दरम्यान मधून के घाम पुसत असल्याचं एका व्हिडिओमधून समोर आलंय। केकेच्या मृत्यू प्रकरणी कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे। केकेचा चेहरा आणि त्याच्या डोक्यावरती काही जखमा आढळून आल्याचं सुद्धा बोललं जातंय। आता यावरून सत्ताधारी टीएमसी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलाय। केकेनं पर्ल म्युझिक अल्बम मधून आपल्या करिअरला सुरुवात केली। 1999 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपच्या दरम्यान भारतीय क्रिकेट टीमसाठी त्याने जोश ऑफ इंडिया हे गाणं गायलं। केकेनं केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती अशा असंख्य भाषांमध्ये सुद्धा गाणी गायली आहेत। सिनेमामध्ये गाण्यांची संधी मिळण्यापूर्वी त्यानं असंख्य जाहिरातींसाठी जवळपास 35,000 जिंगल्स गायले होते। दिल दे चुके सनम नंतर केकेनं मागे वळून मुळीच पाहिलं नाही। आमिर खानच्या दिल चाहता है मधल्या त्याच्या त्या गाण्यांनी तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं।
आंखों में तेरी अजब सी अदाएं हैं हो। शाहरुख खानच्या ओम शांती ओम सिनेमातल्या त्याच्या गाण्यांना सुद्धा सिनेरसिकांनी डोक्यावर घेतलं. ऐसी रात है जो बहुत खुशनसीब है, चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है. केकेने आजवरच्या कारकिर्दीमध्ये एकापेक्षा एक सरस गाणी गायली. शाहरुख खान पासून ते सलमान खान पर्यंत असंख्य आघाडीच्या अभिनेत्यांसाठी केकेनं पार्श्वगायन केलं. केकेनं बॉलिवूडमध्ये आपला स्वतंत्र असा रसिक वर्ग तू ही मेरी शब है, सुबह है, तू ही दिन है मेरा, तू ही मेरा रब है, जहां है तू ही मेरी दुनिया. जिंदगी दो पल की. मात्र ऐन उमेदीच्या काळात केकेची ही अकाली एक्झिट संगीत प्रेमींच्या जीवाला चटका लावणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर निश्चितच